एवढं नका करू, एवढं मोठं नका करू. ठीक आहे ना? ठीक. दाखवावं लागतं मला. बरं 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 ठीक आहे ना, चालेल ना, काय हरकत नाही. अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील बोगस दिव्यांग घोटाळ्यात एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. तब्बल 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं असून बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवणं, बदल्यांमध्ये प्राधान्य मिळवणं आणि विविध शासकीय सवलतींचा लाभ घेतल्याचे त्रिस्तरीय समितीच्या पडताळणी आणि चौकशीतून स्पष्ट झाले आहे. 33 शिक्षकांना तडकाफडकी निलंबितही करण्यात आलं आहे. एकंदरीतच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे गुरुजीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या फेऱ्यांमध्ये अडकल्याने गोत्यात आलेले आहेत. खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे बदल्यांमध्ये लाभ घेतल्यासोबतच पती पत्नी दोघेही दिव्यांग दाखवल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्यातून तब्बल 1800 शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 948 शिक्षक संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मध्ये पात्र ठरले होते. संवर्ग 1 मध्येच 808 शिक्षकांचा समावेश होता. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढल्याचे दिसून आले होते. नियमांनुसार संवर्ग 1 चा लाभ मिळवण्यासाठी संबंधित शिक्षक किंवा त्यांच्या पती पत्नीपैकी एकाला शासनाने निर्धारित केलेल्या गंभीर आजारांचा समावेश असल्याने अनेक शिक्षकांनी कथितपणे खोटी अथवा दिशाभूल करणारी वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केल्याचेही स्पष्ट झाले आहे. काही प्रमाणपत्रांमध्ये तर दिव्यांगत्वाची संशयास्पद प्रमाणपत्रे जोडण्यात आलेली आहे, तर काहींनी पती किंवा पत्नी गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे दाखवून संवर्ग 1 मध्ये प्राधान्य मिळवल्याचेही समोर आले आहे. अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 शासन निर्णय 18 जून 2024 नुसार ज्या शिक्षकांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा लाभ घेतला अशा संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मधील शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्र चौकशी अंती शासन निर्देशानुसार निकषाची पूर्तता करत नसल्याचे दिसून आल्यामुळे एकूण 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं. एकूण किती शिक्षकांनी अर्ज केला होता? आता तो डेटा नाही आहे माझ्याकडे सध्या. आता ठीक आहे, मी एवढंच बाईट दिला आता तुम्हाला 33 शिक्षकांना निलंबित केलं म्हणून. दरम्यान या घोटाळ्याची तक्रार करणारे गणेश कुरई यांनी या कारवाईनंतर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हा घोटाळा लहान नसून याची व्याप्ती संपूर्ण राज्यात पसरलेली आहे. केवळ 33 शिक्षकांना निलंबित करण्याचा देखावा प्रशासनाने केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यामध्ये जिल्हा परिषदेचे मोठे अधिकारी अडकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कारवाईनंतर याचा सातत्याने पाठपुरावा करू असेही त्यांनी म्हटलं आहे. हे 33 शिक्षक जे निलंबित झाले याचा जो अथॉराइज आदेश आहे, यामध्ये जे रतनसिंग पवार आहेत, हा जो व्यक्ती आहे हाच याचा सूत्रधार आहे. या श्रेय लाटण्या सर्व प्रकरणाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जे 33 शिक्षक निलंबित झाले, आमची मागणी 33 शिक्षकाची नव्हती, 268 शिक्षक आणि त्यामध्ये त्यांना पाठीशी घालणारी जी संपूर्ण यंत्रणा आहे त्यासाठीच्या ज्या आधीच्या ज्या चौकशा समित्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत. आणि यामध्ये गट शिक्षण अधिकारी तत्कालीन आताचे गट शिक्षण अधिकारी यांना वाचवण्यासाठी हे त्रिस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली. आणि ही चौकशी समिती जी आहे, या चौकशी समितीचा जो पाठपुरावा किंवा जी चौकशी समितीचं कामकाज केलेलं आहे ते माध्यमिकचे जे अरविंद मोहरे आहे यांनी केलेलं आहे. त्यांना सविस्तर माहिती आहे. तर रतनसिंग पवार जे आहे तत्कालीन CEO ज्या होत्या यांनी याच्यात बरेच घोळ केल्यामुळे यांच्याकडून चौकशी काढून घेऊन ती चौकशी अरविंद मोहिरे यांच्याकडे गेली. आणि अरविंद मोहिरे हे जेव्हा चौकशी करत होते त्यावेळेस त्यांना धक्कादायक बाबी त्यामध्ये आढळलेल्या आहेत. रतनसिंग पवार यांना ज्या काही फायली त्यांना मागवल्या होत्या किंवा सविस्तर कागदपत्र जे चौकशी करण्यासाठी लागणारे कागदपत्र होते ते कागदपत्र रतनसिंग पवार यांनी दाबलेले आहेत, पुरवले नाही. आणि अविनाश घोलप हा जो एक तिचा लिपिक होता, त्या लिपिकाला वेळोवेळी सादर करण्याचे आदेश काढलेले आहेत. रतनसिंग पवारांनी त्या आदेशाला केळाची टोपली दाखवलेली आहे. कारण की या संपूर्ण फाईलचा पाठपुरावा जो आहे, जो अविनाश घोलप जो त्या सध्या निलंबित आहे
त्याच्या थ्रू केलेला आहे, तर त्याला सुद्धा यांनी या प्रकरणापासून दूर ठेवलेला आहे. आणि आधीच्या ज्या समित्या नेमल्या, त्रिस्तरीय समित्या नेमल्या, त्यावर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी काहीच न केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची आणि फौजदारीची टांगती तलवार लटकलेली होती आणि ते होणारही होते. परंतु यांनी बनाव केला. यामध्ये मोठं राजकीय रॅकेट आहे. यामध्ये अनिता मेश्राम CEO आणि लोखंडे जे CEO आहेत, ॲडिशनल CEO, यांचा सगळ्यात मोठा सहभाग यामध्ये आहे. आणि हे ॲडिशनल CEO जे आहेत लोखंडे यांनी हे मोठ्या प्रमाणात प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता सुद्धा जे आदेश यांनी काढलेले आहेत, या आदेशामध्ये यांनी चुका केलेल्या आहेत. पळवाट देण्यासाठी हे जे लोक निलंबित झाले यांना कोर्टात पळवाट मिळतील अशा प्रकारे आदेश बनवले. आणि यामध्ये यांनी अनेक सेवा संघटनांकडून पैसे अपहार केल्याचे घटना समोर आलेल्या आहेत, माहिती मिळालेली आहे. की जेणेकरून हरीश पिंपळे यांनी जो प्रकरण लावून धरलं की त्याचं श्रेय त्यांना मिळवणे, आम्हाला श्रेय नाही, पण आम्ही जी तक्रार केली त्या तक्रारीवर याच्यात अनेक दाबण्याचे प्रकरण झालेले आहेत तक्रार. परंतु हे प्रकरण दबणार नाही. हे खूप मोठं प्रकरण आहे. कारण की यामध्ये जे काही प्रमाणपत्र ज्यांनी दिलेले आहेत त्यामागे जे यंत्रणा आहे, हे संपूर्ण यंत्रणा मिळून असे 2 ते 3 हजार लोक यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि विन्सेस IT नावाची जी कंपनी आहे, महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी त्या कंपनीने बदल्या केलेल्या आहेत. त्या प्रत्येक ठिकाणचे CEO, BO, शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी हे सर्व निलंबित होऊन त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि तुकाराम मुंडे ज्यांच्याकडे जे डिपार्टमेंट होतं, सध्याचे जे कोणी अधिकारी असतील ना, तत्कालीन अधिकारी, त्यांना हे कंपनी दिसली कशी नाही? ही कोण्या राजकीय व्यक्तीची कंपनी आहे की ज्या कंपनीनं बदल्या केल्या आणि त्या कंपनीवर प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्यांनी, CEOनी, कलेक्टरनी तिच्या पांघरून घातलेला आहे? हा खूप मोठा घोटाळा आहे. अकोल्यापुरता मर्यादित नाही, हा पूर्ण महाराष्ट्रातील घोटाळा आहे. आणि खऱ्या दिव्यांगांवर आणि खऱ्या लाभार्थ्यांवर यामध्ये अन्याय झालेला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा अविरत प्रयत्न चालू ठेवू. ही लढाई आमची थांबणार नाही. आणि रतनसिंग पवार हा खरा सूत्रधार आहे. मी एकेरी भाषेत बोलतो, कारण की हा त्याच लायकीचा व्यक्ती आहे आणि याचे अनेक प्रकरणं उघडकीस येणार आहेत. इतके प्रकरणं यांच्या कारकिर्दीत उघडकीस येत आहेत, म्हणजे हे करतात काय? यांनी काहीतरी घोटाळे इथं केलेले आहेत, ते घोटाळे झाले, त्यामधून निष्पन्न होऊन राहिलं सगळं. जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदल्यांमध्ये बोगस कागदपत्रे व खोटे वैद्यकीय दाखले सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी केली आहे. या प्रकरणात केवळ शिक्षकांवरच नव्हे तर संबंधित अधिकारी आणि तत्कालीन CEO यांच्यावरही 420चे फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. या प्रकरणात सुमारे 264 शिक्षकांनी अशा प्रकारचा गैरप्रकार केल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. आत्तापर्यंत 38 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, यापूर्वी 5 आणि नुकतेच 33 अशा एकूण 38 शिक्षकांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. मात्र उर्वरित शिक्षकांवर आणि या गैरप्रकाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कागदपत्रांची शहानिशा न करता मंजुरी देणारे प्रशासकीय अधिकारी आणि तत्कालीन CEO देखील या घोटाळ्यामध्ये तितकेच दोषी आहेत, असा आरोप पिंपळे यांनी केला आहे. सुरई RTI कार्यकर्ते यांनी मला माहिती दिली की दरवर्षी शिक्षकाच्या झडपीचे जे शिक्षक आहेत त्यांच्या बदल्या होत असते. त्याचं स्वर्ग 1 स्वर्ग 2 असते. त्याच्यातनी घटस्फोटी काय किंवा त्या दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र किंवा त्यांच्या घरापासूनचं 30 किलोमीटरचं अंतर, असे सगळे पाठपुरावे त्याच्यात जोडा लागते. त्या आधारे मग बदल्या होत असतात. पण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ज्या गुरुले देवापेक्षा मोठं स्थान आहे, अशा गुरूंनी खोटे दाखले आरोग्याचे दिले की त्यांना दुर्धर आजार आहे. दुर्दैवानं कोणाला आजार हो नाही, पण फक्त बदल्यासाठी त्यांना दुर्धर आजार आहे. नवरा बायको आहेत त्यांनी फारकती दाखवलेली आहे आणि काही लोकांनी अंतर जे आहे ते कमी दाखवलं आहे. असे टोटल जे आहे शिक्षक त्यांची संख्या 264च्या जवळपास आहे. आणि याच्या पहिले त्यांनी 5 निलंबित केले होते. आज त्यांनी 33 केले. बाकीच्याचं काय? तर त्यांनी एकदम न केले असेल तर मग समजू शकतो टप्प्याटप्प्याने ते करतील. पण जे याच्यात दोषी आहे त्या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे. मी उद्या माननीय SP साहेब अधीक्षक यांना मी भेटणार आहोत आणि ज्यांनी
शासनाची फसवणूक केली, 420 केली, त्याच्यावर 420चे फौजदारी गुन्हे दाखल करा, यासाठी मी आग्रह धरणार आहोत. जर असं झालं नाही तर 7 डिसेंबर पासून नागपूरला हिवाळी अधिवेशन आहे. या हिवाळी अधिवेशनमध्ये मी विषय घेईन. पण यामध्ये नुसतं शिक्षकच दोषी नाही, यामध्ये अधिकारी दोषी आहे, यामध्ये तत्कालीन सीओ दोषी आहे. तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. 100%. कारण याच्यातनी कसं आहे, मोठे मोठे माशाळा असल्या प्रशासकीय बाज सांभाळणारे लोक झोपले होते काय? त्यांनी त्यांची खात्री का केली नाही? कारण याच्यात मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि हे दाबासाठी त्यांनी वेळोवेळी पालकमंत्री साहेबांचं पत्र घेतलेलं आहे. अनेक राजकीय लोकांनी दबाव आणलेले आहे. पण मी याच्यात चूप बसलो नाही. म्हणून आज यांनी 33 शिक्षक आणि पहिले 5, पण ते जे अधिकारी तिथं बसले होते, ज्यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी होती कागदपत्र तपासायची, खात्री करून घ्यायची, अशा अधिकाऱ्यांचं काय? तत्कालीन सीओचं काय? तर या सगळ्या गोष्टीच्या इकडे विशेष चौकशी करून जो जो याच्यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. नाही तर येणाऱ्या हिवाळी दिवसांमध्ये प्रश्न उचलणार आहोत. आणि मला एकच सांगायचं आहे की शासनाची फसवणूक करणारे लोक हे शिक्षक म्हणून तिथं नसले पाहिजे.